नमस्कार. कथा, कविता, मराठी साहित्य हे आपल्या सर्वांचेच आवडीचे विषय. साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी मी एक ललित लेख सादर करणार आहे. लेखाचं नाव आहे भेटीत तुष्टता मोठी. लेखिका डॉक्टर छाया महाजन. या लेखाबद्दल थोडक्यात सांगायचं तर जीवनाच्या प्रवासात आपल्याला माणसं, पुस्तकं, निसर्ग, मित्रमैत्रिणी अशा भेटीगाठी सतत होतच असतात. या भेटीगाठी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष असतात. कधी कधी तर केवळ दृष्टादृष्ट, तर कधी स्पर्श, कधी स्वरभेट तर कधी शब्दभेट. भेटींच्या या नाना तऱ्हांचे अनुभव या लेखातून डॉक्टर छाया महाजनांनी आपल्याला ऐकवले आहेत. माझे हे सादरीकरण डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलवर किंवा www.chayamahazan.com या संकेतस्थळावर आपल्याला पाहता येईल. सादर करतेय ललित लेख भेटीत तुष्टता मोठी. सकाळी सकाळी पंडित जसराज यांचा न्यूयॉर्कहून फोन आला. त्या दिवशी गोकुळ अष्टमी होती. कृष्ण हा असंख्य बंदिशींचा नायक आणि कृष्ण हा पंडित जसराज यांचाही मनमोहन ठाकूर. त्यांना गोकुळ अष्टमीची आठवण दिली आणि इतक्या सुंदर दिवशी त्यांच्या आराध्य देवतेशी जोडलेल्या दिनमानाबद्दल बोलताच त्यांनी आलाप घेतला. रतनारे नयनामे मोहनकी मूरत दिन रैन मतवारे उनमन सदा जागसो छबी भारी लाडली झुकी झुकी परत. ही बंदिश त्यांनी गायला सुरुवात केली. त्यांनी बंदिश सुरू करताच मी स्पीकर फोन ऑन केला, सगळ्यांना ऐकू येईल म्हणून. अशा वेळी त्यांची एक खासियत असते बरं का. ओळ म्हणून झाली की ते त्यातल्या एखाद्या शब्दाचा अर्थ विचारतात आणि माहिती नसल्यास 90% वेळेला अर्थ माहीत नसतोच. मग त्या शब्दाच्या अर्थाबरोबर ओळीचा अर्थ ओघवता आपल्या पुढे येतो. नंतर पूर्ण बंदिशीचा अर्थही ते सुंदर अलंकारिक पद्धतीनं विशद करतात. यावेळीही तसंच झालं. त्यांनी विचारलं, रतनारे नयन म्हणजे? आणि मग स्वतः सांगू लागले, डोळ्यावरच्या ताणानंतर रक्तवाहिन्या लाल शिरांसारख्या उमटून येतात, असा हा अर्थ सांगून कृष्णाची छबी डोळ्यात उतरवून घेतल्याने जड झालेल्या डोळ्यांच्या बाहुल्या वगैरे सांगत राहिले. ललत रागाची बंदिशही झपतालातली असं सांगून ते पुन्हा पुन्हा छोट्या छोट्या ताना घेऊ लागले आणि मध्येच कृष्णावरच्या इतर बंदिशीतल्या ओळीही सांगत राहिले. रागदारीची माझी ओळख आहे म्हणण्या इतकंही माझं ज्ञान नाही हे ते विसरूनच गेले होते. त्यांच्या तंद्रीतच बोलत होते ते. मी मात्र समुद्राचं अथांग पाणी आणि अनंत आकाश यामधून येणाऱ्या मृदू स्वर मालिकेनं एका विलक्षण भेटीचा अनुभव घेत होते. अशा अनेक स्वरभेटी आमच्या कुटुंबियांनी पंडित जसराजांच्या बरोबर अनुभवलेल्या आहेत आणि त्यांच्या स्वरांनी आमच्या शब्दांना जखडून टाकल्याचा अनुभवही घेतलाय. प्रत्यक्ष भेटीपेक्षा कितीतरी आनंददायक अशा या भेटी आहेत. त्यांच्या मनात असलेले विषय आणि ते ज्या अनुभवातून जात असतात त्यामुळे त्यांची असणारी मानसिकता स्वरातून ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं कसब त्यांच्याकडे. त्यासाठी त्यांना शब्दांची आवश्यकताच उरत नाही हे आणखीनच विशेष. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो नाही का. समोरासमोर माणसं आली की संवाद होतो. शब्दांबरोबर देहबोलीचाही समावेश असतो त्यात आणि त्याहीपेक्षा जवळीचा भाग असतो. आकस्मिक भेटीचा आनंद तर अवर्णनीय. मध्ये एकदा लग्न समारंभाला गेले होते. अशा समारंभात बसून राहणे हाच एक मोठा सहभाग असतो. खालची खुर्ची दुसरं कोणीतरी घेईल या भीतीनं तर जास्तच बसणं होतं. सुरुवातीला ओळखीच्यांशी नमस्कार वगैरे झाल्यावर अक्षरशः बसून राहावं लागतं. त्यात हे लग्न दुपारी 12 नंतरचं. उघड्या मैदानावर कापडी मंडपाखाली उकडून निघत होता जीव. मनातून थोडी चिडचिडही चालू होती. आजूबाजूला भरपूर गोंधळ आणि आवाज चालू होता. लोकांची ये-जाही चालू होती. तेवढ्यात खांद्यावर हलका हात पडला
ओळखलंस? मागून आवाज आला. मागच्या स्त्रीकडे मी पाहिलं आणि बघतच राहिले. स्मृती आणि समोरच्या स्त्रीचं चित्र याचा मेळ काही बसेना. माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली, अगं मी पद्मा, आपण 11वीला नाही का बरोबर होतो? सुट्टीत बॅडमिंटन खेळायचो. नीट आठवत नाही बाई. अजून एखादी आठवण सांगशील? तू खेळताना पडली होतीस बघ. रॅकेटचा दांडाही पोटात घुसला होता. मला एकदम पद्मा आठवली. लांब केसांची, पाणीदार डोळ्यांची, सावळी, खूप स्मार्ट. उभी असलेली बाई आणि आठवणीतील पद्मा ते काही जुळत नव्हतं. पण तरीही मला खूप आनंद झाला. आणि मग तिच्या बरोबरच्या आठवणीचा एक लोटच मनात आला. आम्ही एकदम स्कर्ट ब्लाउज मधल्या झालो. उठून मी तिला मिठी मारली. शेजारच्या खुर्चीत बसवून घेतलं. बाजूच्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून आता बोलावं लागत होतो, पण त्याची पर्वा नव्हती. बहुधा वाजत गाजत नवरदेव परतत असावा. बँडचा आवाज वाढत असल्याचं जाणवलं तशा आम्ही दोघीही आपोआपच उठलो. मंडपाच्या मागच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. जाताना आमचे हात हातात होते. चेहऱ्यावर हसू फुललं होतं. असं हसूनही किती दिवस होऊन गेले होते आम्हाला. बोलायला तर 11वी नंतरची सगळी वर्ष होती. शिक्षण, घर, मुलं बाळ, कितीतरी विषय. ती कुठे होती इतके दिवस? नवरा काय करीत होता? पुढे शिकली की नाही? नोकरी करते का? तिच्या शरीरावरून, चेहऱ्यावरून ती खूप वयस्क दिसत होती आणि त्यामुळेच मी कुठेतरी अस्वस्थ झाले होते. तब्येत बरी आहे ना ग तुझी? किती वाढली आहेस? न राहून विचारलंच. तिचे भरलेले डोळे बरंच काही सांगत होते. तितक्यात मंडपात नवरदेव आला आणि भेट तुटलीच. मग सगळा मंडपच आवाजात बुडून गेला. तिनं हात हातात दाबला माझा. पुन्हा भेट ग, ओल्या आवाजात म्हणाली. तिची कासावीस मला चिरून गेली. काही मिनिटाचीच भेट. वाटलं कधी कधी तासन तास बोलत बसून किंवा वारंवार भेटूनही असा अनुभव येत नाही. पण या छोट्या छोट्या भेटी मनाला कितीतरी सैल करतात, आनंद देतात. जन्म मृत्यूच्या वेळी एकटाच असणाऱ्या माणसाला दुसऱ्याच्या सहवासाची एवढी भूक का? कशासाठी? मला वाटतं ती गरज असते शेअरिंग करण्याची, सुखदुःख वाटून घेण्याची. भागीदारीतला हा व्यवहार मनाला नक्की उभारी देतो. विचार करता करता मग आजीची आठवण जागी झाली. आजीच्या शेवटच्या काळात ती शरीरानं फार क्षीण झाली होती. आयुष्यभर अनंत कष्ट केलेले, बेताची आर्थिक स्थिती, त्यातच मुलं वाढवायची आणि कुटुंबाची प्रतिष्ठाही राखायची. हे सगळं तिनं नीट सांभाळलं खरं, पण त्याकरता शरीराची किंमत मोजलीच. कॅन्सर झाला तिला. अखेरच्या दिवसात तर आवाजच निघेना. त्याही काळात आजूबाजूला माणसं असलेली आवडायची तिला. तिच्या त्याच अवस्थेत मी तिला भेटायला गेले तेव्हा इतकी रोडावली होती. अंथरुणात 1/4 दिसत होती. आवाज तर निघत नव्हताच. हात वर करून तिनं तो माझ्या हातात दिला. मग हात वारे करून मी ठीक आहे ना असं विचारू लागले. माझ्या मुलांबद्दल, कुटुंबाबद्दल विचारत राहिले. डोळ्यात येणारं रडू मागे सारत, चेहऱ्यावर कसं बसं हसू ठेवत मी बोलत राहिले तिच्याशी. तू बरी होणार आहेस लवकर असं सांगत राहिले तिला. तिच्या चेहऱ्यावरचं क्षीण हसू समज आल्याचं होतं. पण हात हातात ठेवून ती बघत राहिली माझ्याकडे. तिच्या डोळ्यातून मला भेटत राहिली. डोळ्यांनी पिलांना प्रेम पाजणाऱ्या कासवांची, ज्ञानेश्वरीतल्या उदाहरणांची आठवण येत राहिली आणि जाणवत राहिला त्या दृष्टांताचा खरेपणाही. भेटीत डोळेच आधी भेटतात नाही का? आणि ते सांगून जातात आनंद, दुःख, अलिप्तपणाही आणि त्याचबरोबर प्रेमाची असंख्य गाणी, कविताही. आजीच्या हाताचा कंप जसा आजही जाणवतो तसा वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साईसारख्या मऊ हाताचाही. ती आमची शेवटची भेट. तो थंड स्पर्श जाणवत असताना वाटलं होतं या हातात चैतन्य असतं तर.
त्यांनी आशीर्वादासाठी पाठीवर हात ठेवला की आम्हा दोघांचेही डोळे भरून यायचे. त्या स्पर्श भेटीत अशी कोणती माया होती हे आजवरही कळलं नाही, पण त्या आठवणीनं आजही डोळे वाहतातच. गावी सुट्टीत गेल्यावर गडी गाईला चारा घालायचा. नंतर मोठाल्या लोखंडी घंगाळात पाणी पाजायचा. पाण्याला तोंड लावलं की तो गाईच्या पाठीवर हातानं थाप द्यायचा. त्याचं अनुकरण करताना जाणवला तो स्पर्श. गाईला प्रेमानं स्पर्श करताच तिचं शरीर थरथरायचं. डोळे तर जास्तच पाणीदार दिसायचे. माणूस असो की प्राणी, स्पर्श भेटीचा आनंद निश्चितच वेगळा. एकदा मी रेकीचं प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी आमच्या प्रशिक्षकेनं एका शिकवणीच्या भागात एकमेकांना प्रेमानं स्पर्श करायला सांगितलं. वय वाढताना मायेने स्पर्श करायचं कुठंतरी मागं पडून गेलेलं. बऱ्याच ज्येष्ठ स्त्रिया या भागात रडल्याचं आठवतंय मला. सामाजिक बंधनात मायेच्या स्पर्शासारख्या कित्येक गोष्टी जागत्या होतात. त्यांना जागतं ठेवायचंही व्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात आपण विसरायला लागलोय आणि नकळत आयुष्यातली ओलही गमावून बसायला लागलोय. शुष्क आणि नीरस आयुष्य ओढवून घेत आहोत आपण. शिवाय आणि आयुष्य असं शुष्क, वाळलेलं, रसहीन का होत चाललंय याची मानसिकताही तपासायला लागलोय. पाठीवरचा एक मायेचा हात, हातातला हात, एखादी मिठी, त्यामुळे होणारा आनंद परत मिळवणं एवढं अवघड होऊन बसायचं काय बरं कारण आहे? खूप बिझी आहोत या नावाखाली संपर्कच कमी होतोय. अर्थात प्रोफेशनल संपर्क जरा जास्तच वाढलेत, पण ते सगळे अपवाद. फोनवर बोलण्याकडे सगळ्यांचा कल आहे आजकाल. त्यालाच आपण भेटीचा योग असेही समजायला लागलोय. पूर्वी पत्रांद्वारे भेटी व्हायच्या. तीच पत्र पुन्हा वाचून पुनर्भेटीचाही आनंद व्हायचा. पत्रात लिहिलेल्या ओळी जसा अर्थ पोचवायच्या तसा ओळींमधला अव्यक्त भागही. म्हणूनच पोस्टमनचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. ह्या पोस्टल सेवेसाठी ब्रिटिशांना किती भारतीय आशीर्वाद पोचलेत याला काही गणनाच नाही. आता ईमेल, SMS, व्हॉट्सअप अशा विविध सेवा आहेत. अल्प शब्दात, अल्प वर्णाक्षरात, मुख्य म्हणजे कमी वेळेत लिहिलं जाणारं आणि कमी काळात पोचणारं हे एक पत्रच. वाचा आणि नको वाटल्यास डिलीटही करा. डिलीट नाही केलं तर मेमरी फुल्ल झाल्यावर आपोआप नाहीसं होतं. शब्द पुसले जातात, पण पत्राचं तसं नसतं. त्यातले ते लिखित शब्द, त्या भावना कधीच पुसल्या जात नाहीत. दोन मनांची सहज भेट घडवून आणणारा हा आकृतिबंध त्यामुळेच कितीतरी लेखकांनी त्यांच्या कादंबऱ्यांसाठी, कथांसाठी वापरला. पुभा भावेंची आकुलिना, अनिलांचा कुसुमानील, फमू शिंदेंची मी तू किंवा अत्यंत प्रसिद्ध आणि मान्यता पावलेली पुशी रेग्यांची सावित्री अशी कितीतरी पुस्तकं याचं द्योतक आहेत. नेहरूंची इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र तर इतिहासच सांगतात. थोडक्यात भेटणं महत्वाचं. मग ती भेट दरवेळी ग्रेट भेट नसेलही, पण भविष्य त्या भेटीचं महत्त्व ठरवेल हे नक्की. मित्रमैत्रिणींनो, अशाच अनेक कथा, कविता, मराठी साहित्य आणि बरंच काही पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आजच साहित्य छाया या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.